नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या आयडियासाठी आपण फक्त एवढे एकच आयताकृती कपड्याचा वापर करणार आहोत। तर हा मेन फॅब्रिक आहे, मध्यभागी राईस बॅग ठेवून घेतली आणि अस्तरसाठी एक कपडा ठेवून घेतलेला आहे। आता राईस बॅगचं जे माप असतं ना, ते आपलं फायनल मेजरमेंट असतं। तर याचं जे माप आहे ते बघा, 19.5 इंच लांबी घेतलेली आहे आणि रुंदी घेतलेली आहे 14 इंच। ठीक आहे, तर 14 बाय 19.5 इंचाचा हा एक आयताकृती पीस आहे आणि यावरती आपल्याला मेन फॅब्रिक ठेवून यावरती तिरप्या टिपा मारून क्विल्ट करायची। पण त्या अगोदर आपण इकडनं कडेला टाचणी लावून घेऊ, म्हणजे जेव्हा आपण शिलाई मशीनवरती उचलू त्यावेळेस एक कपडा इकडे तिकडे सरकणार नाही। ठीक आहे, आणि या पद्धतीने मी यावरती तिरप्या टिपा मारून क्विल्टिंग करून घेत आहे। तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही क्विल्ट करून घेऊ शकता। हवं तर फक्त उभ्या टिपा मारा किंवा आडव्या मारल्या तरी चालेल। ठीक आहे, तर याच पद्धतीने आपण ही जी पूर्ण क्विल्टिंग आहे ती कंप्लीट करून घेऊया। आणि जे राईस बॅगपेक्षा आपलं वाढव फॅब्रिक असतं ना, मेन फॅब्रिक आणि अस्तरचा कपडा, तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। ठीक आहे, क्विल्टिंग करून झाल्याच्या नंतर आणि त्यानंतर आता आपल्याला परत चारही बाजूने टीप मारून घ्यायची आहे। ठीक आहे, तर या पद्धतीने आपली क्विल्टिंग करून कंप्लीट झाल्याच्या नंतर आता याची जिकडनं लांबी आहे तुम्हाला मी परत एकदा लांबी मोजून दाखवते। तर 19.5 इंच ज्या साईडने आहे त्या साईडने आपल्याला हा जो कपडा आहे तो फोल्ड करायचा आहे। तर इकडनं आपली बंद साईड आहे आणि इकडनं बघा आपली ओपन साईड आहे। आता बंद बाजूच्या बाजूने आपल्याला इथे 2.5 इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे। तर 2.5 इंचावरती मी मार्क केलं, इकडनं पण 2.5 इंच आणि स्क्रीनवरती पण तुम्हाला माप दिले, कडेपासून 4 इंच, वरतून खाली परत 2.5 इंच आणि इकडनं पण 4 इंच। आता हे माप तुम्हाला कळण्यासाठी परत मी कापडावरती पण लिहून दाखवलं, म्हणजे तुम्हाला मिस्टेक नको व्हायला त्यासाठी। आता जसं इकडनं मार्किंग केली सेम त्याच पद्धतीने ह्या साईडने पण मी ही जी मार्किंग आहे ती करून घेतलेली आहे। आता जशी मार्किंग केली तशीच आपल्याला याची कटिंग पण करून घ्यायची आहे। आणि कटिंग करताना बघा मी कसा कपडा कट करत आहे ते। ठीक आहे, आणि याच बॅग डिझाईनमध्ये तुम्हाला जर मोठी साईज बघायची असेल ना, तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकाच आयताकृती कापडापासून ह्याच पद्धतीने फक्त साईज मोठी दाखवणार आहे। तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। त्यानंतर मैत्रिणींनो, बेल्टसाठी मी इथे बघा 19 इंच लांबी घेतलेली आहे आणि रुंदी घेतलेली आहे 1 इंच आणि ह्या कापडाची रुंदी 4 ते 4.5 इंच घ्या तुम्ही। आणि अशा पद्धतीने आपल्याला दोनही बेल्ट आहेत ते स्टिच करून घ्यायचे आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे मैत्रिणींनो हे दोनही बेल्ट आहेत ते मी स्टिच करून घेतलेले आहेत बघा या पद्धतीने। आता हे जोडायचे कसे ते सांगते। आता बघा हा जो पार्ट आहे आपला, तर ही जी लाईन आहे आपण कट केलेली, इथून पुढेच आपल्याला बेल्ट लावून घ्यायचा आहे। तर इथे मी अगोदर एक सरळ लाईन आहे ती ड्रॉ करून घेतली आणि कडेपासून आपल्याला इथे 1 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे आणि त्याच्या पुढेच आपल्याला जो बेल्ट आहे तो लावून घ्यायचा आहे। आणि बेल्ट पण लावताना थोडंसं अर्धा इंच सुरुवातीला फोल्ड करून घ्यायचा आणि अशा पद्धतीने आपल्याला जो काही बेल्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे। आणि स्टिच करण्याच्या अगोदर बघा मी इथे टाचणी लावून घेतली आणि याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडने पण बेल्टची मार्किंग आहे ती करून घेऊ आणि टाचणी पण लावून घेऊ। तर चला हे दोनही बेल्ट आहेत ते मी स्टिच करून घेते। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो दोनही बेल्ट आहेत ते मी स्टिच करून घेतलेले आहेत बघा, एकदम जवळून पण दाखवते तुम्हाला। ठीक आहे, या पद्धतीने दोन्ही बेल्ट स्टिच करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला इकडनं झिप अटॅच करून घ्यायची आहे। तर झिपमध्ये मी अजून रनर नाही वावलं, त्याच्यामुळे झिप थोडीशी वाढव घेतलेली आहे। झिपची राईट साईड आहे ती बघा या पद्धतीने आपल्याला कापडाच्या साईडने ठेवून घ्यायची। तर इथे झिप मी 15 इंच घेतलेली आहे, पण आपल्याला 14 इंच हवी आहे आणि त्याच्यावरतून आपण ही जी 9 इंची पट्टी आहे ना ती ठेवून घेणार आहोत, कारण की माझ्या कापडाचे खूप धागे निघत आहेत, त्यामुळे तुमचे नसेल निघत तर तुम्ही नाही ठेवली तरी चालेल। तर झिपची राईट साईड कापडाच्या बाजूने ठेवून घ्यायची आणि रॉंग साईडवरती आपल्याला हे जे 9 इंची म्हणा किंवा शॉपिंग बॅग आहे ना कापडी, ती ठेवून घ्यायची आणि याची आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे, म्हणजे जेणेकरून आपले झिपच्या कडेला जे धागे निघणारे आहेत ना तो पार्ट कवर व्हावा त्यासाठी। आणि बघा अशा पद्धतीने आपल्याला यावरती दाबटीप पण देऊन घ्यायची आणि दाबटीप देताना बेल्ट मागे लोटून द्यायचे, नाहीतर ते स्टिचिंगमध्ये येऊ शकतात त्यामुळे। ठीक आहे, आणि जे एक्स्ट्राचा कपडा आहे ना 9 इंचचा तो आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून स्टिच करून घ्यायचा आहे। आता माझा बॉबिनचा दोरा मॅचिंग नव्हता म्हणून मी अशी टीप मारून घेतली। आता जसं आपण इकडनं स्टिच करून घेतली ना ही पट्टी आणि झिप, तशीच ह्या साईडने पण आपल्याला ही जी 9 इंची पट्टी आणि झिप आहे ती स्टिच करून घ्यायची आहे। ठीक आहे, आणि त्यानंतर इकडनं दाबटीप देताना ही झिप आहे ती आपल्याला ओपन करून घ्यायची आहे बघा या पद्धतीने। आणि ह्या झिपवरती पण आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे, म्हणजे फिनिशिंग सहित आपली ही झिप आहे ती स्टिच होते आणि धागे वगैरे निघणार पार्ट आहे तो पण आपला कवर होतो। आणि ही जी 9 इंची पट्टी आहे ती पण आपल्याला फोल्ड करायची। आता ही रुंदी जास्त झाली होती त्यामुळे मी ती थोडीशी कट केली आणि त्यानंतर आता ही पट्टी आतमध्ये फोल्ड करून स्टिच करून घेऊया। ठीक आहे, या पद्धतीने।
तर झिप स्टिच करून झाली. आता त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये रनर पण वळून घ्यायचं आहे. झिप 5 नंबरची आहे तर रनर पण मी इथे 5 नंबरचंच घेतलेलं आहे. आणि ते रनर कसं वळवायचं ना ते पण जरा हळू दाखवते तुम्हाला. बघा, एका साईडने रनर वळून घेतलं की दुसऱ्या साईडने आपल्याला झिप थोडीशी कट करायची, म्हणजे खालीवर पार्ट पाहिजे. आणि दुसऱ्या साईडने पण आपल्याला हे जे रनर आहे ते वळून घ्यायचं बघा या पद्धतीने. ठीक आहे. आणि एक्स्ट्राची झिप आहे ते आपण कट करूया आणि ही बॅग आता रॉंग साईडला टर्न करून घेऊ. ठीक आहे. तर या पद्धतीने रॉंग साईडला टर्न केली. आता दोन्ही कडा आहेत ते आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहेत या पद्धतीने. आणि इकडनं झिपचा ओपन पार्ट आहे ना तो पण व्यवस्थित जवळ पकडायचा आणि त्यावरती पण स्टिच करून घ्यायची आणि डबल टिप पण देऊन घ्यायची. आणि त्यानंतर आता आपल्याला हे चारही कॉर्नर आहेत ते या पद्धतीने पकडून स्टिच करून घ्यायचे आहेत. तर चला मी हे चारही कॉर्नर आहेत ते स्टिच करून घेते आणि दाखवते तुम्हाला. ठीक आहे. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो हे चारही कॉर्नर आहेत ना ते मी स्टिच करून घेतलेले आहेत बघा या पद्धतीने. आता त्यानंतर आपल्याला ही झिप आहे ती ओपन करून घ्यायची आणि ही बॅग राईट साईडला टर्न करून घ्यायची. आणि तुमच्याकडे बघा कपडा कमी जरी असेल ना तरी तुम्ही अशा पद्धतीने छोट्या कापडापासून छोटी बॅग डिझाईन आहे ती नक्कीच ट्राय करू शकता. आतमधला स्पेस पण बघा, म्हणजे जास्त मोठी नाही, एकदम छोट्या साईजमध्ये ही तयार झालेली आहे. तर मैत्रिणींनो नक्कीच तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आहे तो आवडला असेल, युजफुल वाटला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला जाता जाता लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. तर हिचं शिवून तयार माप सांगायचंच राहिलं तर बघा 5.5 इंचाची रुंदी आहे इथपासून तर इथपर्यंतची आणि उंची आहे 7 इंच आणि बॉटमचा बेस आहे बघा 2 ते 2.5 इंचाचा बॉटमचा बेस आहे. आणि याच्यामध्ये सामान ठेवल्याच्या नंतर ह्या पिशवीचा आकार आहे तो प्रॉपर असा दिसत आहे बघा. ठीक आहे.